खरं तर काल बनवलेली ही पुरणपोळी होती. त्याच्यासाठी डाळ शिजवून घेतली होती आणि पुरण वाटण्यासाठी घेतलं होतं. मस्त चाळणीत पुरण वाटायचं चाललं होतं. पुरण वाटल्यानंतर बघा कणिक वगैरे सर्व मळून घेतलं होतं आणि खणांची पण पूजा करायची होती. खणांचीही पूजा करून घेतली आणि हे तिळगुळ घरीच बनवले होते. वाटूनही घेतल्यानंतर सगळं मला चला तिळगुळ बनवूया म्हणून बनवले होते, पण छान झाले होते. रेडीमेड भेटतात तसेही झाले होते आणि गुळवणीही बनवून झालं होतं. आणि पुरण वाटल्यानंतर हे बघा पुरण पुरणात इलायची वगैरे मिक्स करायची होती, ती मिक्स करून घेतली. आता आमटीला फोडणी द्यायची होती. कोणी म्हणतं आमटीला सार, कोणी म्हणतं आमटी असं असतं, पण आमच्याकडं आमटी म्हणली जातं. नाशिक साईडला सार म्हटलं जातं आणि आमटीलाही फोडणी देऊन झाली होती. आमटी पण मस्त शिजत होती. आता लाटायची होती पुरणपोळी म्हणून म्हटलं चला तर आता पोळी करण्यासाठी घ्यायची होती म्हणून पोळी करायला घेतली होती. बघा पोळ्या पण छान झाल्या होत्या. फुटत पिटत काय नव्हतं, इतक्या भारी झाल्या होत्या. मस्त फुगत पण होत्या आणि चांगल्या लुसलुशीत झाल्या होत्या. आणि बऱ्याच दिवस मकर संक्रांत वर्षातला पहिला हा सण होता पुरणपोळी बनवायचा ना. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळी, सण आला म्हटलं का पुरणपोळी, सण आला का म्हटलं पुरणपोळी तर राहतीच म्हणा. आणि संध्याकाळी बायका संक्रांतीच्या वेळेस ओसायला जातात, तेव्हा ओसायला गेल्यानंतर आमच्या इथल्या बायकांनी वगैरे आम्ही मस्त एन्जॉय केली होती. तेव्हा रील्स वगैरे बनवल्या होत्या, व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले होते. खूपच छान वाटलं. लय दिवसातून असा आपल्यासाठी थोडासा वेळ भेटला होता म्हणून म्हटलं चला आज एन्जॉय करायचं. मस्त एकमेकींचे फोटो काढायचे, रील्स बनवायचे, एन्जॉय करायचं चाललं होतं. पण भारी वाटलं आजचा दिवस. आणि संध्याकाळी सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे स्वयंपाक झाल्यानंतर पावटा घेतला होता सोलण्यासाठी. सकाळी डब्याला भाजी द्यायची होती म्हणून म्हटलं चला आता पावटा सोलून घेऊया म्हणून पावटा सोलत बसली होती. आणि ह्यांचं मुलांचं चाललं होतं मला चिडवायचं. मी आपली त्यांच्याशी बोलत बोलत आपला पावटा सोडायचा चालला होता. आणि पावटा सोलून म्हणलं चला मग आता झालं संध्याकाळी. झोपल्यानंतर सकाळ आमच्याकडं मतदान होतं म्हणून लवकर आंघोळ वगैरे करून आवरून पटपट तयारी करून घेतली आणि मतदानाला गेली होती. चालली होती बघा मतदान. आता मतदान आहे म्हटल्यावर केलंच पाहिजे आणि मतदान हे आपला अधिकार आहे मतदानाचा, तो आपण आपला केलाच पाहिजे. म्हणून मतदानाला गेल्यानंतर तिथंही एवढी रांग लागली होती. पण माझं मतदान ज्या वार्डात